तर हा आपण आहे ना तुळजापूरच्या मंदिरात असल्यामुळे आणि हे तुळजापूरचं मंदिर पूर्ण इकडं भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे. तर आज आपल्याला इथं चान्स मिळाला इथे यायचा. तर मी स्पेशली याच व्हिडिओसाठी बनवायला आलतो, म्हणजे माझ्या मित्रांना माझ्या यवतमाळकरांना तुळजापूरचे मंदिर वगैरे बघायला मिळालं पाहिजे माझ्या व्हिडिओ थ्रू. मित्रांनो लाईट आलेली आहे. क्या बोलतोय? हा भाई. तर आम्ही तुळजापूरच्या मंदिरात जवळ चाललो. तर फायनली आता लाईन आलेली आहे आणि हा तुम्ही समोर बघू शकता मंदिर आहे. कुठे आहे मंदिर? कोणतं आहे? चला आपण जाऊन बघूया. बहुत हार्ड आणि बहुत खतरनाक विषय आहे यार इथला. खूप दूर मंदिर आहे यार. आम्हाला वाटलं आलं की काय मंदिर. काम तर अशी का काही नाही बा. झोप लागली होती. मी तर झोपलोच होतो. मित्रांनो मी जे आहे ना झोपून आलेलो आणि हे यांचं नाही का प्रवासामध्ये झोपून होता हा. यांना रील्स बनवायची होती. रील्स काय बनली नाही यांची वाली. नाही बनलीच नाही. यांनी रावतवाल्यानं लाईटच बंद नाही केले यांच्या रील साठी. या मी घेतली झोप आणि हे राहिले रीलच्या नादातली. आपण तर समोर जाऊया. ओके फायनली मित्रांनो आपण तुळजापूरच्या मंदिरात चला आपले मित्र गेलेले आहेत. तर चल तुळजापूरला मी पहिल्यांदा आलेलो आहे मित्रांनो. चला माझे मित्र जे आहे ते गेलेले आहे. माझ्यासोबत आता सध्या पियुष आहे. चला आता आपण चाललो या तुळजाभवानी मंदिरात. मी पण पहिल्यांदाच आलेलो आहो. तर बघूया आता दर्शन करूया. दर्शन वगैरे करूया. तुम्ही बघू शकता तुळजापूरचं गेट. सो चलो भाई. ओके मित्रांनो फायनली आपण तुळजापूरच्या मंदिरात आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आतमधलं मंदिराचं दर्शन घेऊन घ्या तुम्ही मोबाईलवर. व्हिडिओ काढायला मनाई आहे तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढताय. बघा तुम्ही विषय. मित्रांनो हे तुळजापूरच्या मंदिरातलं एक गणपतीचं मंदिर सिद्धिविनायक. यार तुम्ही गर्दी पाहून घ्या तुळजापूरच्या मंदिरातली. एवढी गर्दी. आता आम्ही जे आहे ना दर्शन वगैरे करतो. माझे मित्र जे समोर गेलेले आहे दर्शन वगैरे करून मग आपण समोर जाऊया. इथला विषय बहुत हार्ड आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मंदिर वगैरे आणि इकडे माझे मित्र वगैरे आहेत. तर हा आपण आहे ना तुळजापूरच्या मंदिरात असल्यामुळे आणि हे तुळजापूरचं मंदिर पूर्ण इकडं भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे. तर आज आपल्याला इथं चान्स मिळाला इथे यायचा. तर मी स्पेशली याच व्हिडिओसाठी बनवायला आलतो, म्हणजे माझ्या मित्रांना माझ्या यवतमाळकरांना तुळजापूरचे मंदिर वगैरे बघायला मिळालं पाहिजे माझ्या व्हिडिओ थ्रू. सो तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर फॉलो आणि माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो इथं आरती चालू आहे भवानी मातेची. तुम्ही बघू शकता. आपल्याला आतमध्ये तर नाही व्हिडिओ शूट करू देणार पण तुम्हाला इथून आरती दाखवत आहे मी. आणि इकडं आतमध्ये मंदिर आहे ज्याची आरती चालू आहे मंदिराची. आपल्याला जर होतं शक्यता आपण मित्रांनो तुम्ही व्हिडिओ थ्रू आहे ना आता आरतीचं पण दर्शन घेऊन घ्या आणि तुम्ही आरती घेऊन घ्या. कारण की इथलं प्रसिद्ध असलेलं कोल्हापूरचं मंदिर आणि महालक्ष्मी मातेचं टेम्पल. तर मित्रांनो आपण आरती सुद्धा घेतलेली. आपल्याला आरती सुद्धा नशीब मध्ये होती आणि इथलं दर्शन सुद्धा असतो. चला करायचं का कुणाल जायचं का काय मंदिरामध्ये जायचं? हा आतमध्ये जायचं का मग आपण? पुन्हा आम्ही इथेच आलो आहे कारण की आता आम्ही आतमध्ये जायचं आहे आम्हाला मंदिरामध्ये. माहित नाही मंदिर बंद झालं की काय. मुलं आतमध्ये जाऊ नये आमच्यावाले. मंदिर जर बंद झालं असेल तर माहित नाही जायला मिळते की नाही. तर चला जाऊया आपण. आहे मित्रांनो दरवाजा चालू आहे. इकडून जाऊ. जायचं असेल तर या गेट मधून आतमध्ये जायचं दर्शन करायला जायचं असं मंदिरात. तर तुम्हाला माहिती नसेल रात तर नाही ना तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर इकडनंच जायचं की तुम्हाला रस्ता दाखवत आहे. तुम्हाला माहित असो कारण की खूप जण कन्फ्युज होते. आम्ही पण सुद्धा इथं कन्फ्युज झालो. चला आपल्याला लवकर जायचं आहे. व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो तुम्हाला दाखवायसाठी. तर लवकर दर्शन करायचं आम्हाला. सो चलो जल्दी. हा आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. बघू शकता खूप जण आहे आणि खूप जण गर्दी आहे. धावपळ करत जावं लागत आहे. आणि प्राचीन काळातलं मंदिर आहे. प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप जणांना इथली देवी प्राप्त होते म्हणजे पावते. खूप जण भरोसा सुद्धा करतात. मी सुद्धा भरोसा करतो. सो चला पहिले आपण जाऊ दर्शन करूया. खूप जण पडत चाललेले आहे. इकडनं आणखी पुन्हा इकडे जायचं आहे. आणखी इकडनं जाऊन पुन्हा खाली यायचं आहे.
म्हणजे वरून खाली यायचं आहे मित्रांनो. बघा किती खाली मंदिर आहे आलं. मित्रांनो विषय असा झालेला आहे की हा बघा आम्हाला जे आहे इथलं दर्शन करायचं होतं आणि हा दुसरा विषय असा झाला की माझ्या मोबाईलची पिन तुटली होती डाटा केबल. तर माहित नव्हतं आपल्याला दर्शन मिळते नाही मिळत, तरी पण आपण आलो इथे एवढ्या दुरून आलेलो होतो. सगळी देवाची कृपा चान्स मिळाला. डाटा केबल विकत घेतला, चार्जिंग केला, मोबाईल पूर्ण ढ्या झाला होता, लो झाला होता. काय जर विषय मला नव्हतं वाटलं की इथला ब्लॉग मी शूट करू शकतो. एक तर माझा मोबाईल होता पण माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा चार्जिंग नव्हती. माझा मोबाईल बॅटरी ठेवलाय गाडीमध्ये. तर तरी पण आम्ही थांबवली होती गाडी थांबवली होती आणि स्पेशली चार्जिंग केला मोबाईल आणि पॉवर बँक वगैरे सोबत होतं. तर आता इथला व्हिडिओ शूट करताय. दर्शन घेणं म्हणजे नशिबाचं काम आहे इथलं पण. गर्दी बघून घ्या मित्रांनो तुम्ही. मित्रांनो असं म्हटलं जातं की हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातलं मंदिर आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातलं मंदिर आज आपल्याला बघायला मिळत आहे. ही खूप मोठी भाग्यवान गोष्ट आहे आमच्यासाठी. मित्रांनो आमचं जे आहे दर्शन तर झालेलं आहे पण तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की एवढ्या गर्दीतनी लवकर त्यांनी बाहेर काढलं होतं आम्हाला. तरी पण तुम्हाला एक लाईव्ह दर्शन दाखवलं होतं आम्ही व्हिडिओ मधलं. सो चला. आणि मेन विषय असाच की या काळातनी त्यावेळेस जर महाराज इथे येत असेल, छत्रपती शिवाजी महाराज जर इथे येत असेल तर त्यावेळेचा रुबाब आणि आताचा रुबाब किती फेमस आहे. हे बघा यांचे व्हिडिओ वगैरे काढण्यात आलं इथे फोटो वगैरे. सो गोंधळ पूजा चालते मित्रांनो. हे प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे इथली. यापुढे पण इथून प्राचीन काळापर्यंत आणखी आपण प्राचीन होऊन जाणार. त्याच्यानंतरच्या काळापर्यंत सुद्धा चालत असणार ही वाली परंपरा. तर असे लोक आपली परंपरा टिकून ठेवतात. यांच्यासाठी खूप आभार आणि यांना मानाचा मुद्रा माझ्याकडनं, कारण की हे एकदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे. तर खरंच म्हणजे काटेऊन जाते मित्रांनो एवढं बघून अंगाला. आम्ही जे इथं फोटो वगैरे काढणार या साईडला सगळेजण बसवणार इथं आणि फोटोज काढणार. सो चला. काय विषय येतो इथून म्हणजे एकदम खालून वरतं जसं का स्टेडियम मध्ये बसलेलं आहे. ओके मित्रांनो आपण जे आहे ना इथं तुळजाभवानीच्या मंदिरात आहे आणि हा सगळेजण म्हणतात की इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी मातेनं एक तलवार दिली होती. तर किती म्हणाव आपल्याला इथलं दर्शन वगैरे झालेलं आहे. सो चला आता आपण एकदा बाहेर जाऊया. तर मित्रांनो इथला विषय असा आहे म्हणते की इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात आले होते म्हणते आणि इथे त्यांना तुळजाभवानी मातेनं त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना प्रसन्न झालते आणि त्यांना तलवार दिली होती आणि त्याच तलवारी आपल्या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी इस्तेमाल केला होता. तर आम्ही पण इथे येऊन धन्य झालो. तुम्ही पण या आणि दर्शन घ्या मित्रांनो. सो